सळईच्या ट्रकमध्ये घुसली पिकअप, भीषण अपघातात 6 ठार. नाशिकमधील द्वारका उड्डाण पुलावर रविवारी सायंकाळी भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय. या भीषण अपघातामध्ये लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला पिकअपने मागून धडक दिली. या पिकअपमधून जाणाऱ्या तरुणांनी अपघाताच्या काही मिनिटांआधी पोस्ट केलेला धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात घडलाय. या अपघातामध्ये 6 तरुणांनी प्राण गमावला असून 5 लोक जखमी झाले. जखमींपैकी 2 प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 4 मृतदेह जिल्हा रुग्णालयात असून मृतदेहांची ओळख पटवून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अन्य 2 जखमींचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झालाय. या 2 मृतांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर शवविच्छेदनासंदर्भातील पुढील प्रक्रिया केली जाईल अशी माहिती सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी दिली. सिडकोतील सह्याद्रीनगर येथील चेतन गंभीरे यांचा निफाडच्या धारणगाव येथे एका देवस्थानात धार्मिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी नातेवाईक व मित्रमंडळी टेम्पोने रविवारी सकाळी तिथे पोहोचले होते. दिवसभर ते धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर जेवण आटोपून सायंकाळनंतर ते पुन्हा नाशिककडे परतत होते. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून नाशिकमध्ये येत असताना त्यांनी उड्डाण पुलावर प्रवेश करून सिडकोच्या दिशेने ते मार्गक्रमण करत होते. द्वारका येथून चालले असताना त्यांच्या पुढे लोखंडी गजाने भरलेला आयशर चालला होता. त्यावेळी टेम्पो चालकाला वेग नियंत्रित न करता आल्याने त्याने पाठीमागून आयशरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की घटनास्थळावरच 4 मृत्यू झाला तर एकाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मुंबई नाका आणि भद्रकाली पोलीस अपघाताची चौकशी करत आहेत.